मोठी बातमी जागा वाटपात ठाण्याची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। या जागेवर राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीप्रमाणे ठाणे विधान परिषदेमध्ये देखील एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा रंगली आहे। बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून न्यूज 18 मराठीला माहिती मिळाली आहे। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेकडून ही खेळी केली जाऊ शकते। त्यामुळे ठाण्यातून रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। यापूर्वी रवींद्र फाटक यांनी महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अपडेट? प्राजक्त आपण पाहिलं असेल तर ठाणे विधान परिषदेची जागा ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेली आहे। मात्र या जागेवरती रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा सुरू होती। मात्र आता एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करत विधान परिषद निवडणुकीमध्ये जसं प्रहार पक्षाला त्यांनी शिवसेनेमध्ये सहभागी करून घेतलं त्यांच्या प्रमुख नेत्याला, तसंच आता शिवसेना पक्ष शहरी भागात वाढवण्यासाठी वसई, विरार, पालघर या परिसरामध्ये ज्या पक्षाची ताकद आहे असा पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी पक्ष, अशा पक्षाच्या क्षितिज ठाकूर या व्यक्तीची ते आपल्याला विधान परिषदेवरती वर्णे लावू शकतात। त्या संदर्भातली चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे। मात्र त्या भागामध्ये परंपरागत जे शिवसेनेचे उमेदवार होते रवींद्र फाटक यांचा आपल्याला पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये दिलेली ज्योती वाघमारे यांना उमेदवारी, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये दिलेली बच्चू कडू यांना उमेदवारी आणि त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर एकनाथ शिंदे करू शकतात अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळाली। ठीक आहे तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।